Hi, welcome in our ZPPS दौडगाव. आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दौडगावमध्ये we are starting our daily activity one day. Okay, we have taken the challenge of 100 days 100 structure and today is our day 67. आज आपला 67वा दिवस आहे. ठीक आहे. बघा, मागच्या 3 दिवसापासून आपण काय करतोय, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे वाक्य शिकतोय. वी आर लर्निंग द स्ट्रक्चर्स ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य शिकलं, त्यानंतर त्याचा निगेटिव्ह फॉर्म शिकलो. आज आपल्याला शिकायचा आहे त्याचा क्वेश्चन. आणि कोणता क्वेश्चन? एस नो टाईप क्वेश्चन. कोणतं क्वेश्चन? एस नो टाईप क्वेश्चन. त्याला रिटॉरिकल क्वेश्चन सुद्धा म्हणलं जातं. याच्यामध्ये स्ट्रक्चर आहे बघा, हॅव हॅज प्लस यस प्लस V3 प्लस ओ. हॅव कोणासाठी वापरायचे तुम्हाला माहिती आहे, हॅज कोणासाठी वापरायचे तुम्हाला माहिती आहे, त्यानंतर सब्जेक्ट तुम्हाला माहिती आहेत, त्यानंतर व्हर्बचे थर्ड फॉर्म तुम्हाला मी दिलेले आहेत. त्याचा वापर सतत केल्यानंतर तेही तुम्हाला पाठ होऊन जातील. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्ट वापरायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. या ऑब्जेक्टच्या नंतर हा सी सुद्धा असतो. सी म्हणजे कॉम्प्लिमेंट, म्हणजे वाक्याचा उर्वरित भाग. त्याचा काही एवढा विचार करायचा नाही. ठीक आहे, चला आता आपण सुरुवात करूया. बघा, आधी त्या अगोदर मी सिंपल सेंटेन्स घेतो. ठीक आहे, मी मुंबईला गेलो आहे. आपण कसं वाक्य तयार केलं? आय हॅव गॉन टू मुंबई. कसं केलं वाक्य आपण? आय. त्यानंतर आपण त्याच वाक्याला निगेटिव्ह केलं. मी मुंबईला गेलेलो नाही. कोण सांगतो त्या वाक्याला? मी मुंबईला गेलेलो नाही. सांगा. थांबा हा सांगा. I have gone. आय हॅव नॉट gone to मुंबई. हा, आय हॅव नॉट गॉन टू मुंबई. आता त्याच वाक्याचा आपल्याला क्वेश्चन तयार करायचे. काय तयार होईल मग? हॅव आय म्हणा गॉन टू मुंबई. आलं का लक्षात? हॅव आय गॉन टू मुंबई. चला पहिलं वाक्य घेऊया आपण. मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला आहे. पण त्या अगोदर मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला आहे का असा प्रश्न घेण्याच्या अगोदर आपल्याला त्याचं सिंपल सेंटेन्स घ्यायचे. मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला आहे. सांगा. I have finished my homework. शाबास. आता त्याचा निगेटिव्ह फॉर्म घ्यायचा आहे. मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला नाही. हा, चुकू द्या. हा सांगा. मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला नाही. I have not finished homework. माय होमवर्क. I have not finished my homework. फिनिश्ड. Finished my homework. शाबास. आय हॅव नॉट फिनिश्ड माय होमवर्क. चला आता याचा प्रश्न करूया. मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला आहे का? चला कोण सांगते? हा सांगा. Have I finished my homework? शाबास. हॅव आय फिनिश्ड माय होमवर्क. चला पुढे जाऊया आता आपण. हेल्प. ठीक आहे, आम्ही तुझी मदत केलेली आहे. बघा, सिंपल वाक्य आधी. आम्ही तुझी मदत केलेली आहे. चला, आम्ही तुझी मदत केलेली आहे. Have I? नाही तू प्रश्न सांगायला. वी हॅव. We have helped you. हा, वी हॅव हेल्प्ड यू. ठीक आहे, आम्ही तुझी मदत केलेली नाही. आम्ही तुझी मदत केलेली नाही. We have not helped you. शाबास. आम्ही तुझी मदत केलेली आहे का? Have we helped you? शाबास. हॅव वी हेल्प यू. चला पुढचं वाक्य बघा. आपल्याला आता टीच. टीच म्हणजे शिकवणे. त्याचे 3 रूप. टीच, टॉट, टॉट म्हणा. आणि चौथं रूप टीचिंग. ठीक आहे, बघा. त्यांनी इंग्रजी शिकवलेली आहे. पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला? साधं वाक्य सांगायचे. त्यांनी इंग्रजी शिकवलेली आहे. हा सांगा. They have taught English. पुन्हा एकदा सांगा. They have taught English. आता याच निगेटिव्ह सांगायचं. त्यांनी इंग्रजी शिकवलेली नाही. हा सांगा.
They have not taught English. टॉच नाही, टॉट. Taught English. हा, दे हॅव नॉट टॉट इंग्लिश. आता याचाच प्रश्न सांगायचा, त्यांनी इंग्रजी शिकवलेली आहे का? हा सांगा. How they taught English. हा, पुन्हा एकदा सांगा. How they हाव नाही, हॅव. have they टॉट. taught English. शाबास, हॅव दे टॉटिंग. चला पुढचा आहे बघा आपल्याला ड्रिंक. ड्रिंक म्हणजे काय? पिणे. बघा आता, तू चहा पिलेला आहे. पहिल्यांदा सिंपल सेंटेन्स, तू चहा पिलेला आहे. हा सांगा, तू चहा पिलेला आहे. You have drunk tea. शाबास, यू हॅव ड्रंक टी. तू चहा पिलेला नाही. हा सांगा. You have not drink tea. ड्रंक. Drunk tea. पुन्हा एकदा. You have not drunk tea. शाबास. तू चहा पिलेला आहे का? Have you drunk tea? शाबास, हॅव यू ड्रंक टी. आलं का लक्षात? हा चला पुढे जाऊया आता आपण. यूज. यूज म्हणजे वापरणे. यूजचे 3 रूप आहेत. यूज, युज्ड, युज्ड. चला, त्याने नवीन कार वापरलेली आहे. पहिल्यांदा साधं वाक्य, त्याने नवीन कार वापरलेली आहे. चला हा सांगा. ओम. He has युज्ड. used a new car. शाबास, ही हॅज युज्ड अ न्यू कार. चला, त्याने नवीन कार वापरलेली नाही. हा सांगा. He has not used new car. हा, ही हॅज नॉट युज्ड अ न्यू कार. त्याने नवीन कार वापरलेली आहे का? हा सांगा. Has ही he युज्ड used अ. a new car? हा, हॅज ही युज्ड अ न्यू कार. चला, टेल. टेल म्हणजे सांगणे. टेलचे 3 रूप, टेल, टोल्ड, टोल्ड. सांगा आता, तिने गोष्ट सांगितलेली आहे. सिंपल वाक्य, तिने गोष्ट सांगितलेली आहे. सांगितलेली आहे, साधं वाक्य सांगायचे बरं. हा सांगा, तिने गोष्ट सांगितलेली आहे. She has told a story. हा पुन्हा एकदा सांगा. She has told a story. स्टोरी नाही, स्टोरी. Story. हा, तिने गोष्ट सांगितलेली नाही. हा सांगा. She has not Told. told a story. शाबास, तिने गोष्ट सांगितलेली आहे का? Has she told a story? शाबास, हॅज शी टोल्ड अ स्टोरी. चला पुढे. रेन. बघा, मी तुम्हाला सांगितलं इटचा वापर आपण निर्जीव वस्तूसाठी सुद्धा करू शकतो. मग सांगा, आज पाऊस पडलेला आहे. सिंपल सेंटेन्स सांगा. आज पाऊस पडलेला आहे. It has rained टुडे. today. इट हॅज रेन्ड टुडे. आज पाऊस पडलेला नाही. चला इकडं. आज पाऊस पडलेला नाही. सांगा. Has हा पडलेला नाही. it has not रेन्ड. rained today. हा, इट हॅज नॉट रेन टुडे. आज पाऊस पडलेला आहे का? हा सांगा. Has इट. has it rained tomorrow? टुडे. Today. पुन्हा एकदा सांगा. Has it rained today? हा, हॅज इट रेन टुडे. चला आता रन. रनचे 3 रूप खूप सोपे आहेत. रन, रॅन, रन. सांगा. आयुष जोरात धावलेला आहे. धावलेला आहे. हा सांगा. हा धावलेला आहे, प्रश्न नाही, सिंपल सेंटेन्स. Ayush has run fast. हा, आयुष हॅज रन फास्ट. सांगा. आयुष जोरात धावलेला नाही. हा सांगा. Ayush has not run fast. सांगा. आयुष जोरात धावलेला आहे का? हा. Has Ayush run fast? शाबास, हॅज आयुष रन फास्ट. बघा अशा पद्धतीनं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करून या ठिकाणी आपण येस नो टाईप क्वेश्चन्स तयार केलेले आहेत.
बघा याच्यामध्ये V3चा जेवढा तुम्ही वापर कराल, तुम्हाला 150 वर्ब दिलेले आहेत मी, जेवढा जास्त वापर कराल तेवढं ते तुम्हाला सोपं जाईल. आलं का लक्षात? अवघड वाटलं का? नाही. सो टुडे वी लर्न हाऊ टू मेक the yes no type questions of present perfect tense. So you should make 30 sentences using this structure. This is the homework for all of you. Thank you so much for watching our video. This is ZBPS Daudgaon. Thank you.